सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। भुदरगडच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विश्वात आज एक नवा ऐतिहासिक अध्याय जोडला गेलाय, असे गौरवोद्गार भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी काढले। गारगोटी इथं मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटीतर्फे सुरू केलेल्या रेडिओ मनतरंग आवाज मनामनातला या सामुदायिक रेडिओ स्टेशनच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या। कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिलं रेडिओ स्टेशन गारगोटी इथं सुरू झालंय। रेडिओ मनतरंग आवाज मनामनातला या सामुदायिक रेडिओ स्टेशनचा शुभारंभ भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला। सौभाग्यवती महाडिक यांचा सत्कार श्री मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक देवराज बारदेसकर यांच्या हस्ते करण्यात आला। आज केवळ एका रेडिओ स्टेशनचा उद्घाटन सोहळा नसून भुदरगडच्या भावना, विचार, अनुभव आणि ओळख यांना मिळालेलं मोकळं व्यासपीठ आहे। रेडिओ मनतरंग हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता माहिती, शिक्षण, समाजभान, दिशा आणि संवाद यांचा प्रभावी संगम ठरणार असल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी नमूद केलं। शेतकऱ्यांचा कष्टमय आवाज, विद्यार्थ्यांची स्वप्न, स्थानिक लोककला, संस्कृती आणि समाजाशी निगडीत प्रश्न यांना या रेडिओच्या माध्यमातून नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। माध्यम कोणतंही असो, त्यात स्थानिकता, वास्तव आणि संवेदनशीलता असली पाहिजे। मनतरंगमध्ये हे तिन्ही घटक ठळकपणे जाणवतात, म्हणून हा रेडिओ केवळ ऐकला जाणार नाही तर अनुभवला जाणार आहे असं सांगून भुदरगडचा आवाज आता रेडिओ मनतरंगच्या माध्यमातून घराघरात आणि मनामनात पोहोचणार आहे। भुदरगड बोलणार आणि जग ऐकणार असा आशावाद सौभाग्यवती महाडिक यांनी व्यक्त केला। भाजपचे प्रवीणसिंह सावंत, देवराज बारदेसकर, सरपंच सविता बारदेसकर यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अनामारी बारदेसकर, जेबी बारदेसकर, हालेस बारदेसकर, भाजपचे तालुका अध्यक्ष नामदेव चौगले, पार्थ सावंत, नंदकुमार शिंदे, युवराज पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमानंतर सौभाग्यवती महाडिक यांनी आदमापूरच्या संत बाळूमामा मंदिराला भेट देऊन संत बाळूमामा चरणी पुष्पहार अर्पण केला।